मुंबईच्या कॉन्क्रीटच्या जंगलात माझं आयुष्य एका 25च्या मजली टोलजंग इमारतीच्या 2 BHK फ्लॅटमध्ये विसावलं होतं. बाहेरून पाहणाऱ्याला वाटलं असतं की मानसी किती नशीबवान आहे. दिसायला सुंदर, सुशिक्षित, एक यशस्वी बँकेत मोठा जॉब करणारा नवरा आणि हवं ते सुख विकत घेण्याची श्रीमंती. पण त्या भिंतीच्या आतलं सत्य फक्त मलाच माहित होतं. माझं वय 32 आणि या वयात शरीरात आणि मनात ज्या भावनांची उभारी असते ती माझ्या आयुष्यातून हरवली होती. लग्नाला 8 वर्ष झाली होती. अद्वैतशी लग्न झालं तेव्हा सगळं स्वप्नवत होतं. पण जसा काळ गेला तसा अद्वैत त्याच्या करिअरच्या शर्यतीत इतका धावू लागला की आपल्या मागे आपली पत्नी सुटली आहे हे तो विसरलाच. सकाळी तो 7 वाजता घड्याळाच्या काट्यावर तयार असायचा. नाश्ता करतानाही त्याचे डोळे लॅपटॉपवर असायचे. रात्री तो कधी कधी 11ला यायचा तर कधी कधी मध्यरात्री 1ला. अद्वैत, आपण थोडा वेळ बोलूया का? मी विचारलं की त्याचं ठरलेलं उत्तर असायचं, मानसी, खूप थकलोय ग, उद्या बोलू. आज खूप महत्वाचं प्रेझेंटेशन होतं. तो बेडवर पडल्या पडल्या घोरू लागायचा आणि मी खिडकी बाहेरच्या मुंबईच्या दिव्यांकडे बघत विचार करायची, याला संसार म्हणतात का? एकटी रात्री जागून मला जाणीव व्हायची की मी अजून तरुण आहे. माझ्या शरीराला अजून भूक आहे, मनाला शब्दांची ओढ आहे. पण अद्वैतसाठी मी फक्त घर सांभाळणारी एक वस्तू झाले होते. संबंध तर जवळजवळ संपलेच होते. कधी चुकून त्याने जवळ येण्याचा प्रयत्न केलाच तरी त्यात फक्त एक यांत्रिकीपणा असायचा, प्रेम नसायचं. अशातच आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये कबीर राहायला आला. तो 18 वर्षाचा होता. नुकताच कॉलेजला जाऊ लागलेला. सुरुवातीला जेव्हा मी त्याला पाहिलं तो एका शेजारचा मुलगा म्हणून पाहिलं होतं. उंच, गव्हाळ रंग, जिम मध्ये कमावलेलं शरीर आणि डोळ्यात एक प्रकारची चमक. तो मला आंटी म्हणायचा. खरं तर मला त्या शब्दाची चीड यायची. 32व्या वर्षी कोणीतरी आंटी म्हटलं की आपण म्हातारं झालो आहोत असं वाटायचं. पण तो इतक्या निरागसपणे म्हणायचा की राग धरताच यायचा नाही. कधी मार्केटमधून येताना जड पिशव्या माझ्या हातात दिसल्या की तो धावत यायचा, आंटी द्या माझ्याकडे, तुम्ही का त्रास करून घेता? तो हसून म्हणायचा. त्याचा तो स्पर्श जेव्हा तो पिशवी घेताना माझ्या हाताला व्हायचा तेव्हा शरीरात एक वेगळीच वीज संचारल्यासारखं वाटायचं. मी स्वतःला सावरायची, मानसी, तो लहान मुलगा आहे, विचारावर ताबा ठेव, असं मन सांगायचं. पण हृदय मात्र त्याच्या त्या ऊर्जेकडे ओढलं जायचं. एके दिवशी दुपारी मी घरी एकटीच होते. अद्वैतचा मेसेज आला, पुण्याला जातोय एका रात्रीसाठी, महत्वाचं काम निघालंय. माझं मन उदास झालं. पुन्हा तीच एकटी रात्र. त्याच वेळी बेल वाजली. बाहेर कबीर उभा होता. का रे कबीर, काय झालं? काही नाही आंटी, आई बाबा दिल्लीला गेले, घरी एकटाच होतो, कंटाळा आला म्हणून विचारलं कॉफी मिळेल का? तो हसून म्हणाला. मी त्याला आत घेतलं. तो सोफ्यावर बसला आणि घरभर नजर फिरू लागला. मी किचन मध्ये कॉफी बनवत होते. मला जाणवलं की तो किचनच्या दारातून माझ्याकडे बघतोय. मी वळले तेव्हा त्याने नजर चोरली. तुझा अभ्यास कसा चाललाय? मी विचारलं. चाललाय, पण अभ्यासात मन लागत नाही. तुमचं घर खूप शांत असताना, तो हळूच म्हणाला. आम्ही कॉफी पीत खूप गप्पा मारल्या. तो त्याच्या कॉलेजच्या गोष्टी सांगत होता, त्याच्या क्रश बद्दल बोलत होता. बोलता बोलता तो म्हणाला, अद्वैत काका खूप नशीबवान आहेत, त्यांना तुमच्यासारखी सुंदर वाईफ मिळाली. त्याच्या तोंडून सुंदर हा शब्द ऐकताना मला जे समाधान मिळालं ते अद्वैतच्या हजारो रुपयांच्या गिफ्ट मधूनही मिळालं नव्हतं. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की कबीर माझ्याकडे फक्त एक शेजारी म्हणून बघत नाही. रात्र झाली. पाऊस धो कोसळू लागला. मुंबईचा पाऊस आणि एकटेपण हे खूप घातक मिश्रण असतं. रात्री 10 वाजता अचानक वीज गेली. संपूर्ण सोसायटी अंधारात बुडाली. मला अंधाराची लहानपणापासून भीती होती. मी मोबाईलची फ्लॅशलाईट लावली आणि बाहेर गॅलरीत आले. तिथे कबीर उभा होता. आंटी, घाबरलात का? त्याचा आवाज अंधारात अधिकच गंभीर आणि आश्वासक वाटला. हो कबीर, लाईट गेली आणि अद्वैत पुण्यात आहे. मी येऊ का तिथे? एकटं वाटत असेल तर? त्याने विचारलं. माझ्या मनातलं द्वंद्व सुरू झालं. एक बाजू म्हणत होती की नको, हे चुकीचं आहे,
पण दुसरी बाजू म्हणत होती की या अंधारात आणि भीतीत कोणीतरी सोबत हवंय. अखेर मी म्हटलं, ये. मला खरंच भीती वाटते. कबीर आला. टॉर्चच्या उजेडात त्याचा चेहरा अधिकच देखणा वाटत होता. तो घरात आल्यावर वातावरणात एक वेगळीच दरवळ पसरला. लाईट आली, पण पावसाचा जोर वाढला होता. कबीर, तू आज इथेच थांबशील का? गेस्ट रूम मध्येच झोप. इतक्या पावसात तुला तुझ्या रिकाम्या घरात जाण्यापेक्षा इथं बरं वाटेल, मी विचारलं. तो क्षणभर थांबला. त्याच्या डोळ्यात मी काहीतरी वाचलं. एक ओढ, एक इच्छा. चालेल, तुम्ही म्हणत असाल तर मी थांबतो, तो म्हणाला. ती रात्र साधी नव्हती. बाहेर कोसळणारा पाऊस आणि घरात आम्ही दोघं. मला माहित नव्हतं की ही रात्र माझ्या आयुष्याला अशा वळणावर नेऊन ठेवणार आहे जिथून परत येणं अशक्य होतं. बाहेर पावसाचा जोर वाढतच होता. खिडकीवर आदळणाऱ्या थेंबाचा आवाज वातावरणात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण करत होता. कबीर गेस्ट रूम मध्ये जाण्यासाठी उठला खरा, पण त्याचे पाऊल झापकले. मी डायनिंग टेबल पाशी बसून रिकाम्या पेल्याकडे बघत होते. माझं मन हजार विचारांनी वेधलं होतं. आंटी, तुम्ही अजूनही टेन्शन मध्ये दिसताय. काय झालंय का? कबीरने हळूच विचारलं. तो आता माझ्या अगदी जवळ येऊन उभा राहिला होता. मी त्याच्याकडे पाहिलं. टॉर्चचा उजेड आता गेला होता आणि हातातल्या डिम लाईटमध्ये त्याचा चेहरा अधिकच आश्वासक वाटत होता. काही नाही रे कबीर, बस वाटतं की आयुष्य कसं एका जागी थांबलंय. अद्वैतला त्याच्या कामातून वेळ मिळत नाही आणि मला हे भीती खाऊ धरती. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. कबीरने संकोच सोडून माझा हात हातात घेतला. त्याचा स्पर्श मऊ पण कणखर होता. तुम्ही स्वतःला इतका का त्रास करून घेताय? तुम्ही खूप स्पेशल आहात. मी अनेकदा तुम्हाला गॅलरीत उभं राहून शून्यात बघताना पाहिलंय. मला तेव्हाच वाटायचं की तुमच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे. त्याच्या शब्दांनी माझ्या मनातल्या साचलेल्या भावनांचा बांध फुटला. मी त्याला सगळं सांगू लागले. अद्वैतचं वागणं, आमचं संपलेलं शारीरिक नातं, आमचं तरुण पण कसं व्यर्थ जातंय, हे सगळं तो शांतपणे ऐकत होता. तो फक्त 18 वर्षाचा होता, पण त्या क्षणी तो मला कोणत्याही प्रगल्भ पुरुषापेक्षा जास्त मजबूत समजून घेणारा वाटला होता. आंटी नाही, मानसी, तो पहिल्यांदा मला नावाने म्हणाला. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तुम्ही रडू नका, मी आहे ना. मला तुमची काळजी वाटते. रात्रीचे 1:15 वाजले होते. मी पाणी पिण्यासाठी किचनकडे वळले. शरीर थकलं होतं, पण डोळ्यात झोप नव्हती. गेस्ट रूमचं दार अर्धवट उघडं होतं. कबीर तिथेच बेडवर बसून मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता. मला पाहताच तो उभा राहिला. झोप नाही आली? मी विचारलं. कशी येणार? तुमच्या डोळ्यातलं दुःख पाहिल्यावर मला झोप येणं शक्य नाही, तो हळू आवाजात म्हणाला. मी त्याच्या रूममध्ये गेले आणि बेडच्या कोपऱ्यात बसले. तो माझ्या शेजारी येऊन बसला. आमच्यातलं अंतर आता खूपच कमी होतं. मला त्याच्या शरीराची उष्णता जाणवत होती. मानसी, मी तुला खूप दिवसापासून सांगू इच्छितो, तू खूप सुंदर आहेस. फक्त दिसायला नाही तर मनातूनही. मला तू खूप आवडतेस, त्याने धाडस करून सांगितलं. मी दचकले. कबीर, हे तू काय बोलतोयस? मी तुझी आंटी आहे. माझं लग्न झालंय. पण माझे शब्द फिके पडत होते, कारण माझ्या शरीराने त्याला आधीच होकार दिला होता. त्याने आपला हात माझ्या गालावर ठेवला. त्याचा स्पर्श हळूवार होता. लग्न झालंय म्हणून काय झालं? भावना तर जिवंत आहेत ना. तुला हवं ना कोणीतरी, तुला जवळ घेणारं, तुला प्रेम करणारं. मी काही बोलू शकले नाही. त्याने मला हळूच आपल्या मिठीत घेतलं. कित्येक वर्षानंतर कोणीतरी मला इतक्या घट्टपणे पकडलं होतं. अद्वैतच्या मिठीत एका औपचारिकता आणि रिकामपणा असायचा, पण कबीरच्या मिठीत एक ओढ होती, एक वेळ होतं. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि डोळे मिटून घेतले. पावसाचा आवाज आता संगीतासारखा वाटू लागला होता. त्याने माझे ओठ आपल्या ओठांनी टाचले. हे पहिलं चुंबन खूप निरागस आणि तीव्र होतं. माझ्या शरीरात विजेची लहर धावून गेली. मी त्याला प्रतिसाद दिला. आमची मनं आता कोणत्याही बंधनाच्या पलीकडे गेली होती. त्या रात्री गेस्ट रूम मध्ये आम्ही दोघे जगाला विसरलो होतो. पहिली वेळ आम्ही जेव्हा जवळ आलो तेव्हा त्यात एक प्रकारचा शोध होता. त्याने माझ्या प्रत्येक शरीराचा प्रत्येक कोपरा जणू पहिल्यांदा उलगडला होता. त्या स्पर्शाने मी शहारत होते.
अद्वैतच्या व्यस्ततेमुळे जे सुख मला कधी मिळालं नव्हतं ते आज या तरुण मुलाच्या मिठीत मला मिळत होतं. रात्रीच्या त्या प्रहारात आम्ही एकदा नाही, दोनदा नाही, तर 4 वेळा एकमेकांत विलीन झालो. प्रत्येक वेळी एक नवीन भावना होती. कधी त्यात तीव्र ओढ नव्हती, तर कधी एकमेकांबद्दलचं अपार प्रेम. त्याने मला अंटीवरून मानसी केलं होतं आणि मी त्याला एका मुलावरून माझा प्रियकर मानलं होतं. पहाटचे 4:30 वाजले होते. आम्ही थकून एकमेकांच्या मिठीत पडलो होतो. बाहेर आता पाऊस मंदावला होता, पण माझ्या मनातलं वादळ आता शांत झालं होतं. मानसी, तू फक्त माझी आहे, तो माझ्या कानात कुजबुजला. मी फक्त त्याच्याकडे बघत राहिले. मनात अपराधीपणाची एक छोटीशी लहर होती, पण त्याच्या प्रेमळ नजरेने ती लगेच पुसली गेली. मला माहित होतं की हे नातं जगाच्या नजरेत चुकीचं आहे, पण माझ्यासाठी ते जगण्याचं एकमेव साधन होतं. पहाटचे 5 वाजले होते. खिडकीबाहेर आता पावसाची रिपटिप थांबली होती, पण झाडांच्या पानावरून पडणारे थेंब अजूनही त्याच रात्रीची साक्ष देत होते. कबीर माझ्या शेजारी शांत झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान होतं. मी मात्र उठून खिडकीपाशी जाऊन उभे राहिले. अंगावर घेतलेली ओढणी सावरताना मला माझ्या शरीराच्या प्रत्येक कणात एक वेगळी जाणीव होत होती. जे काही घडलं होतं ते स्वप्न होतं की वास्तव. मी 32 वर्षाची विवाहित स्त्री आणि तो 18 वर्षाचा महाविद्यालयीन तरुण. समाजाच्या व्याख्यात हे पाप होतं, पण माझ्या एकाकी मनासाठी ते अमृत होतं. सकाळी 7 वाजता कबीर जागा झाला. त्यानं मला तिथं उभं पाहिलं आणि तो जवळ आला. त्याने मागून मिठी मारली. मानसी, विचार करतेस का काही? मी वळले आणि त्याच्या डोळ्यात बघितलं. कबीर, हे खूप चुकीचं झालं ना रे. अद्वैत आज येईल, आपण एकमेकांसमोर कसं जाणार? त्याने माझे दोन्ही हात हातात घेतले. मानसी, जे झालं ते मनापासून झालं. अद्वैत काका येत आहेत म्हणून आपलं नातं संपत नाही. मी तुला एकटे सोडणार नाही. तो आपल्या घरी निघून गेला. मी घर आवरलं, स्वतःला सावरलं. सकाळी 10 वाजता अद्वैत पुण्याहून परतला. तो नेहमीप्रमाणे थकलेला होता. मानसी, चहा दे ग, खूप डोकेदुखी आहे, तो म्हणाला आणि सोफ्यावर आडवा झाला. मी त्याला चहा दिला, पण माझे हात थरथरत होते. अद्वैतने चहा घेताना माझ्याकडे पाहिलं. काय ग, आज चेहरा खूप फ्रेश दिसतोय तुझा. नीट झोप लागली वाटतं काल रात्री. मी दचकले. हो, पाऊस होता ना म्हणून लवकर झोपले. मी खोटं बोलले. आयुष्यात पहिल्यांदा मी अद्वैतच्या डोळ्यात डोळे घालून इतकं मोठं खोटं बोलले होते. पुढचे काही दिवस आमच्यासाठी चोर पोलीस खेळासारखे झाले होते. अद्वैत ऑफिसला गेला की अर्ध्या तासात कबीरची बेल वाजायची. आम्ही तासनतास बोलायचो. तो मला त्याच्या कॉलेजच्या गप्पा सांगायचा, त्याच्या मित्रांच्या गोष्टी सांगायचा. त्याला माझ्या हातचं जेवण खूप आवडायचं. मानसी, तू बनवलेली डाळ खिचडी सुद्धा हॉटेलच्या जेवणापेक्षा भारी लागते, तो म्हणायचा. आमच्यातलं शारीरिक आकर्षण तर होतंच, पण त्या पलीकडेही एक भावनिक गुंतागुंत निर्माण झाली होती. कबीर मला सांगायचा की मानसी, तू जेव्हा साडी नेसून गॅलरीत उभी असतेस तेव्हा तू एखाद्या अप्सरेसारखी दिसतेस. त्याचे हे कौतुक माझे आयुष्य पुन्हा टवटवीत करत असे. पण मनात कुठेतरी एक भीती कायम होती. सोसायटीत कोणी पाहिलं तर, अद्वैतला संशय आला तर. एकदा आम्ही सोफ्यावर बसून मूव्ही बघत होतो. कबीरचं डोकं माझ्या मांडीवर होतं. अचानक बाहेर कोणाचा तरी चालण्याचा आवाज आला आणि आम्ही दोघांनी घाबरून उभे राहिलो. तो फक्त कुरिअरवाला होता, पण त्या क्षणी एका क्षणाने आम्हाला जाणीव करून दिली की आपण किती मोठ्या आगीशी खेळतोय. एक दिवस दुपारी कबीर म्हणाला, मानसी, आपण असं किती दिवस लपून छपून भेटणार? मला तुला बाहेर घेऊन जायचं आहे, लॉंग ड्राईव्हवर, जिथे कोणी ना ओळखणार नसेल. मी हसले. कबीर, तू लहान आहेस रे अजून. हे सगळं इतकं सोपं नसतं. मी लहान नाहीये मानसी. तुला सुख देण्या इतपत आणि तुला सांभाळण्या इतपत मी मोठा झालोय, तो गंभीरपणे म्हणाला. त्याच रात्री अद्वैत घरी आला. तेव्हा तो खूप आनंदी होता. मानसी, पुढच्या आठवड्यात माझ्या बँकेची ट्रिप आहे, आपण लोणावळ्याला जाऊया का? मी विचारात पडले. एक काळ असा होता जेव्हा मी अद्वैतच्या अशा ऑफरसाठी वाट बघायची, पण आज आज मला अद्वैत सोबत जाण्यापेक्षा
कबीर सोबत घरात घालवलेला वेळ जास्त मोलाचा वाटत नव्हता. मी अद्वैतला हो म्हटलं खरं, पण माझं मन कबीरकडे धावत होतं. त्या रात्री बेडवर अद्वैत माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. खूप दिवसांनी त्यानं मला स्पर्श केला होता, पण मला तो स्पर्श आता नकोसो वाटू लागला होता. अद्वैतच्या स्पर्शात ती ओढ नव्हती जी कबीरच्या हातांच्या स्पर्शात होती. मी डोळे मिटले आणि मनात कबीरची कल्पना करू लागले. हे किती भयानक होतं. मी माझ्या नवऱ्यासोबत होते, पण मन शेजारच्या मुलाकडे होतं. दुसऱ्या दिवशी मी कबीरला हे सगळं सांगितलं. तो थोडा रागावला. तुला त्याच्यासोबत जायची काय गरज आहे? तू त्याला नाही म्हणू शकत होतीस. कबीर, तो माझा नवरा आहे. मी इतक्या लवकर सगळं सोडू शकत नाही. मी त्याला समजावलं. कबीरने मला घट्ट मिठी मारली. मला भीती वाटते मानसी, तू मला सोडून परत त्याच्याकडे जाशील की काय? मी त्याच्या डोळ्यातले प्रेम आणि भीती पाहिली. तो खरोखर माझ्या प्रेमात पडला होता आणि मी एका अशा वळणावर होते जिथे मागे फिरणे शक्य नव्हतं आणि पुढचा रस्ता धोक्याने भरलेला होता. हे गुपित नातं आता हळूहळू उघड होण्याची दिशा पकडत होतं, ज्याची कल्पना आम्ही केली नव्हती. लोणावळ्याची ती ट्रिप माझ्यासाठी आनंदाची नाही तर एका परीक्षेसारखी होती. अद्वैत सोबत असूनही माझं लक्ष सतत फोनकडे असायचं. कबीरचे मेसेज येत असायचे. तू कधी परत येणार? मला करमत नाहीये. अद्वैतला माझ्या वागण्यातला बदल जाणू लागला. मी त्याच्यापासून काहीतरी लपवत आहे हे त्याला स्पष्ट दिसत होतं. एके दिवशी संध्याकाळी मी हॉटेलच्या बाल्कनीत बसलो होतो. अद्वैतने शांतपणे विचारलं, मानसी, गेल्या काही महिन्यांपासून तू हरवलेली असतेस. नक्की काय चाललंय? आपल्या नात्यात काही कमी आहे का? मी गप्प राहिले. त्याला काय सांगणार की ज्या प्रेमासाठी मी वर्षानुवर्ष आसुरलेली होती ते प्रेम मला शेजारच्या 18 वर्षाच्या मुलात सापडलंय. मी फक्त एवढंच म्हटलं, काही नाही अद्वैत, फक्त कामाचा आणि घराचा कंटाळा आलाय. पण अद्वैतच्या चेहऱ्यावरच्या त्या अविश्वासाने मला सावध केलं होतं. आम्ही मुंबईला परतलो. पुन्हाच तो दिनक्रम सुरू झाला, पण आता वातावरण तणावपूर्ण होतं. कबीरचा हट्ट वाढत होता. त्याला आता चोरट्या भेटी नको होत्या. एका दुपारची गोष्ट, अद्वैत अचानक ऑफिसमधून घरी आला. त्याचा लॅपटॉप चार्जर तो विसरला होता. मी आणि कबीर हॉलमध्ये बसून बोलत होतो. आमचे हात एकमेकांच्या हातात होते. दार उघडलं आणि अद्वैत समोर उभा राहिला. वेळ जणू तिथेच थांबली. अद्वैतच्या हातातली बॅग जमिनीवर पडली. त्याच्या डोळ्यात जो राग आणि दुःख होतं ते पाहून माझं हृदय धडधडू लागलं. हे 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 काय चाललंय मानसी? हा मुलगा कबीर? अद्वैतचा आवाज थरथरत होता. कबीर उठून उभा राहिला. त्याने पळ काढला नाही किंवा तो घाबरला नाही. तो शांतपणे म्हणाला, काका, मी मानसीवर प्रेम करतो आणि तीही माझ्यावर करते. अद्वैतचा राग अनावर झाला. प्रेम? हा पोरगा काय बोलतोय मानसी? तू शुद्धीत आहेस का? मी पुढे आले. डोळ्यात पाणी होतं, पण मनात आता एक प्रकारची स्पष्टता होती. अद्वैत, जो वेळ तू तुझ्या करिअरला दिलास, तू जर मला दिला असतास तर आज ही वेळ आली नसती. मी तुला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला की मी एकटी पडले आहे, पण तुझ्याकडे ऐकायला वेळच नव्हता. कबीरने मला तो आधार दिला जो तू विसरला होता. त्या दिवशी घरात मोठं भांडण झालं होतं. अद्वैतने आरडाओरडा केला, पण त्याने कबीरवर हात उचलला नाही. तो फक्त इतकाच म्हणाला, मला वाटलं नव्हतं की तू इतकी खाली पडशील. तो घर सोडून निघून गेला. पुढचे काही दिवस नरकासारखे होते. सोसायटीत कुजबूज सुरू झाली. कबीरच्या आई वडिलांनाही हे समजलं. त्यांनी त्याला दिल्लीला परत नेण्याचा प्रयत्न केला, पण कबीर ठाम होता. मी मानसीला सोडून कुठेही जाणार नाही, त्याने घरच्यांना स्पष्ट सांगितलं. अद्वैतने घटस्फोटासाठी अर्ज केला. सुरुवातीला मला भीती वाटली, पण मग जाणवलं की त्या नात्यात फक्त औपचारिकता उरली होती. हे नातं ओढत नेण्यात काय अर्थ? आम्ही कायदेशीररित्या वेगळे झालो. अद्वैतने फ्लॅट माझ्या नावावर केला आणि तो शहराबाहेर निघून गेला. आज 2 वर्ष उलटली आहेत. कबीर आता 20 वर्षाचा झाला आहे. तो एका नामांकित कंपनीत पार्ट टाइम जॉब करतो आणि त्याचं शिक्षणही पूर्ण करतो. आम्ही एका लहानशा घरात एकत्र राहतो. समाजाच्या नजरा आजही आमच्याकडे वळतात. लोक आजही आमच्या वयाच्या अंतरावर कुजबुजतात, पण आम्हाला त्याची पर्वा नाही. रात्री जेव्हा आम्ही गॅलरीत बसतो तेव्हा तो माझा हात धरून म्हणतो, मानसी, तुला सांगितलं होतं ना, मी तुला कधीच सोडून जाणार नाही.
मी त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. आयुष्याची ती एक रात्र, ते 4 वेळा झालेलं मिलन, हे फक्त शारीरिक नव्हतं, एक सुरुवात होती माझ्या स्वतःच्या आनंदाच्या शोधाची. वयाचं अंतर शरीराला असू शकतं, पण 2 मनांच्या ओढीला नसतं. आयुष्याने मला खूप काही शिकवलं. कधी कधी चुकीच्या वाटणाऱ्या मार्गावरही आपल्याला आपलं खरं सुख सापडू शकतं. मी आता आणखी नाही, तर मानसी आहे, जिचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, एक प्रेम आहे. अद्वैत घर सोडून गेला आणि त्या 25व्या मजल्यावरच्या आलिशान फ्लॅटमध्ये फक्त मी आणि माझी शांतता उरली. सुरुवातीला वाटलं की एका मोठ्या ओझ्यातून मुक्तता मिळाली, पण तो केवळ एक आभास होता. अद्वैतने वादळ आणलं नव्हतं, तो वादळापूर्वीची ती शांतता घेऊन निघून गेला होता, जी नंतर येणाऱ्या महाभयानक संकटाची नांदी होती. कबीर आता अधिकृतपणे माझ्या आयुष्यात आला होता. सोसायटीतल्या लोकांच्या नजरा, लिफ्टमध्ये एकत्र येताना त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव आणि पाठीमागे होणारी कुजबूज, मी या सगळ्या सगट कबीरला स्वीकारलं होतं. पण जसे जसे दिवस सरकू लागले, तसं मला जाणू लागलं की ज्या 18 वर्षाच्या मुलाला मी एका निरागस समजूतदार प्रियकराच्या रूपात पाहिलं होतं, त्याच्यात आत एक वेगळाच माणूस लपला होता. अद्वैतने फ्लॅट माझ्या नावावर केला होता आणि तो शहराबाहेर गेला होता, पण त्याचा मोबाईल नंबर अजूनही सुरू होता. एके रात्री साधारण 2:30 वाजता कबीर माझ्या शेजारी गाढ झोपला होता. बाहेर नेहमीसारखा पाऊस पडत होता, तोच पाऊस ज्याने 2 वर्षापूर्वी आमच्या नात्याची सुरुवात केली होती. अचानक माझ्या फोनवर एक मेसेज आला. एक अनोळखी नंबरवरून मेसेज होता. पल्लवी, नाही मानसी, तुला काय वाटतंय की तू खरंच जिंकलीस? ज्याच्यावर तू विश्वास ठेवते त्याचा खरा चेहरा तुला अजून माहीतच नाही. तुझ्या 25व्या मजल्यावरून खाली बघ, तुला सत्य दिसेल. माझं काळीज धडधडलं. मी तात्काळ त्या नंबरवर फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तो नंबर स्विच ऑफ होता. कबीरकडे पाहिलं. तो अत्यंत शांतपणे झोपला होता. त्याचा तो निष्पाप चेहरा पाहून मला स्वतःचाच राग आला. मी त्याच्यावर संशय घेते, पण मनात भीतीचं ते बीज रोवलं गेलं होतं, ते हळूहळू मूळ धरू लागलं होतं. दुसऱ्या दिवशी कबीर त्याच्या कॉलेजला आणि पार्ट टाइम जॉबला निघून गेला. मी घर आवरत असताना गेस्ट रूम मध्ये, जिथे आमच्या नात्याची पहिली रात्र सुरू झाली होती, कबीरची कॉलेजची बॅग उघडी दिसली. काहीतरी शोधण्याच्या हेतूने मी त्यात हात घातला. पुस्तकाच्या खाली एक जुनी डायरी होती. मी ती डायरी उघडली. त्या डायरीच्या पहिल्या पानावर कोणीतरी लिहिलं होतं, जे वाचून माझे पाय जमिनीवरच खिळले. तिथे अद्वैतचा आणि माझा एक जुना फोटो चिटकवला होता, जो आम्ही आमच्या लग्नाच्या 5व्या वाढदिवसाला फेसबुकवर शेअर केला होता. आणि त्या फोटोवर लाल शाईने एक मोठी फुली मारली होती. त्या खाली लिहिलं होतं, मिशन 25वा मजला, सुरुवात जून 2024. जून 2024 हा तोच महिना होता जेव्हा कबीर आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहायला आला होता. माझं डोकं सुन्न झालं. कबीर आमच्या शेजारी चुकून आला नव्हता. तो एका नियोजित योजनेचा भाग होता. पण का 18 वर्षाच्या एका मुलाचं आमच्याशी असं काय वैर असू शकतं? मी स्वतःला सावरलं. जर मी कबीरला थेट विचारलं असतं तर कदाचित सत्य समोर आलं नसतं. मी खेळ खेळायचं ठरवलं. कबीर संध्याकाळी घरी आला. त्याचा वावर नेहमी सारखाच उत्साही होता. तो धावत आला. त्याने मला मागून मिठी मारली. मानसी, आज खूप भूक लागली ग, तुझ्या हातची खिचडी खायची. त्याच्या स्पर्शातली तीच ऊब मला आता एखाद्या थंडगार सापाच्या विळख्यासारखी भासू लागली. मी हसण्याचा आव आणला. हो कबीर, बनवते तुझ्यासाठी. कबीर झोपल्यावर मी गुपचूप त्याचा फोन घेतला. त्याचा पासवर्ड मला माहित होता. माझा वाढदिवस फोन उघडताच त्याचे व्हॉट्सअप चॅट तपासले. तिथे बहुतांश चॅट कॉलेजच्या मित्रांचे होते, पण एक चॅट अननोन नावाने सेव्ह होती. ते चॅट उघडताच माझ्या अंगावर काटा आला. त्या चॅटमध्ये माझ्या गॅलरीमध्ये उभे असलेल्या फोटोंपासून ते मी मार्केटमध्ये जातानाचे, अगदी अद्वैत ऑफिसला निघतानाचेही फोटोज होते. आणि शेवटचा मेसेज 2 दिवसापूर्वीचा होता. काम झालं आहे, अद्वैत रस्त्यातून बाजूला झालाय, आता पुढची स्टेप कधी? समोरून उत्तर होतं, घटस्फोटाचे पेपर फायनल झालेत, फ्लॅट तिच्या नावावर झालाय, आता फक्त काही दिवस मग खेळ खतम. तो मेसेज वाचताना मला कळून चुकलं की कबीर माझ्या प्रेमात पडला नव्हता, तर मला एका अशा जाळ्यात अडकून ओढलं होतं
जिथून बाहेर पडण्याचा कोणताही रस्ता नव्हता. पण हा अननोन व्यक्ती कोण होता? अचानक पाठीमागून आवाज आला, मानसी, दुसऱ्यांचे फोन चोरून बघणं चांगली सवय नाही. मी दचकून मागे वळले. कबीर दारात उभा होता. त्याच्या डोळ्यात आता ती निरागसता नव्हती जी मी 2 वर्षापासून पाहत होते. तिथे एक क्रूर, शांत आणि हिंस्र चमक होती. हॉल मधल्या डिम लाईट मध्ये तो आता मला 18 वर्षाचा मुलगा वाटतच नव्हता. कबीर, हे काय आहे? कोण आहे हा माणूस? आणि तो आमच्या आयुष्यात का आला? माझा आवाज भीतीने आणि रागाने कापत होता. कबीर हळूहळू चालत माझ्या जवळ आला. त्याने माझ्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि सोफ्यावर बसला. त्यानं पाय लांब केले आणि हसून म्हणाला, तुला खरंच वाटलं मानसी की 32 वर्षाच्या एकाकी स्त्रीच्या प्रेमात 18 वर्षाचा मुलगा इतका वेडा होईल की तो स्वतःचे करिअर, कुटुंब आणि सगळं सोडून तिच्या सोबत राहील? इतकी साधी आहेस तू? कबीर, साफ साफ सांग, काय प्रकार आहे हा? मी ओरडले. सांगतो, कारण आता खेळ संपलाच आहे. कबीरने खिशातून एक सिगरेट काढली, पेटवली. त्याने माझ्यासमोर कधी सिगरेट ओढली नव्हती. तुला अद्वैतचा मोठा भाऊ आठवतोय? अविनाश. अविनाश अद्वैतचा सावत्र भाऊ, जो 8 वर्षापूर्वी अद्वैतच्या बँकेतल्या एका मोठ्या घोटाळ्यात अडकला होता आणि त्याला जेल झाली होती. अद्वैतने पोलिसांना पुरावे दिले होते. त्यामुळे अविनाशचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. अविनाश काका माझे वडील आहेत. कबीरने सिगरेटचा धूर हवेत सोडत सांगितलं. माझ्या वडिलांना जेलमध्ये आत्महत्या केली मानसी. अद्वैतने स्वतःचं करिअर बनवण्यासाठी माझ्या बापाचा बळी दिला. तो बँकेत मोठा अधिकारी बनला. त्याने हा आलिशान फ्लॅट घेतला, तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीशी लग्न केलं आणि आम्ही रस्त्यावर आलो. माझे डोळे फाटले. म्हणून म्हणून तू सूड घेण्यासाठी हे केलंस? हो. माझ्या बापाने मला एकच गोष्ट शिकवली होती. सूड असा घ्यायचा की समोरच्याला कळलंही नाही पाहिजे की वार कुठून झाला. अद्वैतचा जीव घेऊन त्याला सोपं मरण द्यायचं नव्हतं मला. त्याला त्या गोष्टीवर घाव घालायचा होता ज्याचा त्याचा सर्वात जास्त अभिमान होता. त्याचे पैसे, त्याची प्रतिष्ठा आणि त्याची बायको. कबीर उभा राहिला आणि माझ्या अगदी जवळ आला. त्याने माझा चेहरा हाताने पकडला, पण यावेळेस त्याच्या स्पर्शात फक्त तिरस्कार होता. मी जाणून बुजून तुमच्या शेजारी आलो. मला माहित होतं की अद्वैत कामात व्यस्त असतो आणि तू एकाकी आहेस. तुला जाळ्यात ओढणं किती सोपं होतं. तो पाऊस, ती रात्रीची वीज जाणं, सगळं काही मी मॅनेज केलं होतं. मानसी, सोसायटीची मेन लाईन मीच कट केली होती त्या रात्री. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या रात्रीला मी माझ्या आयुष्याचा अमृत समजत होते, तो एका क्रूर कटाचा भाग होता. मी तुला असं काही दिलं जे ते अद्वैत कधीच देऊ शकला नाही. वेळ आणि सुख. तू माझ्या जाळ्यात इतकी अडकलीस की तू स्वतः तुझ्या नवऱ्याला सोडून दिलंस. अद्वैतची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. समाजात त्याची नाचक्की झाली. त्याची बायको एका 18 वर्षाच्या मुलासोबत पळून गेली म्हणून तो आतून पूर्णपणे तुटलाय. हीच माझ्या बापाच्या आत्महत्येला मिळालेली शांती आहे. पण मग आता तू इथे काय आहेस? अद्वैत तर निघून गेला ना? मी रडत विचारलं. कबीर एक कुत्सित हसू देत दिलं. कारण अद्वैतने जाता जाता एक चूक केली. त्याने हा करोडचा फ्लॅट तुझ्या नावावर केला आणि या फ्लॅटचे नॉमिनेशन पेपर आठवतायत? मागच्या आठवड्यात तू ज्या पेपरवर सही केलीस ते विम्याचे पेपर नव्हते मानसी. ते या फ्लॅटच्या ट्रान्सफॉर्मचे पेपर होते. तुझ्या मृत्यूनंतर हा सगळा पैसा, हा फ्लॅट माझ्या नावावर होणार आहे. तुला काय वाटतंय, मी 20 वर्षाचा होऊन तुझ्यासोबत संसार थाटणार आहे? कबीरने खिशातून एक लहान काचेची बाटली काढली. त्यात काहीतरी द्रव पदार्थ होता. मुंबईचा पाऊस आणि एकटेपण. आज पुन्हा तीच रात्र आहे. उद्या सकाळी पेपरमध्ये बातमी येईल. एकाकीपणामुळे आणि पश्चातापामुळे 34 वर्षीय मानसीने 25व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. बाहेर पावसाचा जोर प्रचंड वाढला होता. विजांचा कडकडाट होत होता. मी फ्लॅटच्या हॉलमध्ये एकटी उभी होते. समोर कबीर नावाचा तो काळ उभा होता. 25व्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर दिसणारे मुंबईचे दिवे आता मला मृत्यूचे डोळ्यांसारखे वाटू लागले होते. कबीर माझ्या दिशेने पावलंच पुढे सरकू लागला आणि मी हळूहळू मागे जात खिडकीच्या टोकापाशी पोहोचले, जिथून परत येणं आता खरोखर अशक्य होतं. कबीरच्या चेहऱ्यावरचा तो क्रूर भाव
आणि त्याच्या हातातली ती काचेची सुई बाटली पाहून माझ्या शरीरातलं रक्त गोठल्यासारखं झालं. ज्या मुलाला मी 2 वर्ष माझं सर्वस्व मानलं होतं, ज्याच्या मिठीत मी माझ्या आयुष्यातले हरवलेले सुख शोधत होते, तो प्रत्यक्षात माझ्याच विनाशाचा विळखा बनून समोर उभा होता. बाहेर विजांचा कडकडाट आणि पावसाचा हाहाकार सुरू होता. जणू निसर्गही या भयानक सत्याची साक्ष देत होता. कबीर, तू असं नाही करू शकत. मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं रे. माझ्या गळ्यातून शब्द फुटत नव्हते, डोळ्यातून पाण्याचा पूर वाहत होता. कबीरने एक जोरात अट्टाहास केला. तो माझ्या आणखीन जवळ आला आणि म्हणाला, प्रेम मानसी, मी आधीच सांगितलं ना, प्रेम हा कमजोर लोकांचा खेळ आहे. माझ्या बापाने जेव्हा जेलच्या अंधाऱ्या कोठडीत गळफास घेतला, तेव्हाच माझ्या मनातील प्रेमाची भावना कायमची मेली होती. उरला होता तो फक्त सूड, आणि तो आता पूर्णत्वाकडे गेला आहे. मी मागे हळूहळू सरकत होते. पाठीमागे 25व्या मजल्याची ती मोठी खिडकी होती. खाली पाहिले तर मुंबईचे रस्ते अंधारात पावसात बुडालेले दिसले होते. इतक्या उंचावरून पडल्यावर माणसाचा तुकडाही सापडणार नव्हता. कबीरने रचलेला हा डाव अत्यंत अचूक होता. आजवेद बदनाम होऊन तर दूर गेला होता, आणि मी आत्महत्येच्या नावाखाली या जगातून कायमची बाजूला होणार होतो. माझं मन भीतीने वेढलं होतं. पण अचानक माझ्या आतल्या एका सुरक्षित आणि कणखर स्त्रीने उचल खाल्ली. जर मी अशीच रडत राहिले तर माझा खेळ इथेच संपणार होता. मला वेळ मारून नेणं गरजेचं होतं. कबीर, मी माझा आवाज थोडा स्थिर करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तुला तुझा सूड घ्यायचा आहे ना, तू मला मारशील, पण तुला काय वाटतं, यातून तू सहज सुटशील? अद्वैत जरी गेला असला तरी पोलीस इतके मूर्ख नाही की एक 32 वर्षाची स्त्री अचानक आत्महत्या करते आणि तिचा सगळा मालकी हक्क एका 20 वर्षाच्या शेजाऱ्याच्या नावावर होतो. यावर पोलीस संशय घेणार नाही. कबीर क्षणभर थांबला. त्याच्या चालण्यातला वेग थोडा मंदावला. माझ्या शब्दांनी त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू केलं होतं. माझ्याकडे त्याचीही सोय आहे मानसी, कबीर कुत्सितपणे म्हणाला. मी तुझ्या हस्ताक्षरात एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. अद्वैत गेल्यानंतर तू डिप्रेशन मध्ये होतीस आणि तू स्वतःच्या इच्छेने हे सगळं मला देऊन जात आहे असं त्यात लिहिलंय. तुझ्या जुन्या डायरीतून मी तुझ्या हस्ताक्षराची हुबेहूब कॉपी करायला 2 महिने प्रॅक्टिस केली आहे. त्याच्या या तयारीची पातळी पाहून माझ्या अंगावर काटा आला. हा मुलगा वयाने लहान होता, पण त्याची गुन्हेगारी बुद्धी एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखी होती. पण कबीर, तुला माहित आहे का, अद्वैतने हा प्लॉट माझ्या नावावर करताना बँक खात्याशी जोडलेली एक सिक्युरिटी लॉकरही ठेवला आहे, ज्यात अविनाश काकांच्या त्या जुन्या घोटाळ्याचे काही ओरिजिनल पेपर्स आहेत, जे अद्वैतने पोलिसांना दिले नव्हते. अद्वैतने मला सांगितलं होतं की जर त्याला काही झालं तर ते पेपर थेट कोर्टात जातील. त्या पेपर्स तुझ्या आईचंही नाव आहे. मी पूर्णपणे खोटं बोलत होते, एक जुगार खेळत होते. माझा हा वार अचूक बसला. कबीरच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास क्षणभरासाठी नाहीसा झाला. तू खोटं बोलतेयस, अद्वैतने मला असं काही सांगितलं नव्हतं, तो ओरडला. अद्वैत तुला का सांगेल कबीर? तो बँकेचा मोठा अधिकारी होता. त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी काही पुरावे नेहमीच लपून ठेवले होते. तुला जर तो फ्लॅट आणि पैसा हवा असेल तर तुला ते लॉकरची चावी आणि पासवर्ड लागेल, नाहीतर माझ्या मृत्यूनंतर ते पेपर्स ऑटोमॅटिकली पोलिसांकडे ट्रान्सफर होतील. अशी सिस्टीम त्याने केली आहे. विचार कर, तुझा सूड पूर्ण होईल, पण तुझी आई जेलमध्ये जाईल. तुला हेच हवंय? कबीरचा श्वास जोरात चालू लागला. त्याचा हात ज्यामध्ये ती विषारी सुई होती थोडा सैल पडला. कुठे आहे ती चावी आणि काय आहे पासवर्ड? त्याने मला गदागदा हलवून विचारले. चावी त्या बेडरूमच्या कपाटातल्या गुप्त कप्प्यात आहे. मी आणून देते. मी अत्यंत असहाय्य असल्याचं नाटक केलं. कबीरने माझ्यावर नजर ठेवत मला बेडरूम मध्ये जाण्याची परवानगी दिली. पुढे तो माझ्या पाठीमागे होता. बेडरूम मध्ये आल्यावर मी कपाटामध्ये गेले. कपाट उघडताना माझे डोळे तिथल्या एका जड काचेच्या शोपीसकडे गेले. कबीर कपाटाच्या आत डोकावून पाहत होता. लवकर काढ मानसी, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये, तो चिडून म्हणाला. हो, इथेच आहे. असं म्हणत मी कपाटातून चावी काढण्याऐवजी मागे वळले आणि माझ्या संपूर्ण ताकदीनिशी एक जड काचेचा शोपीस कबीरच्या डोक्यावर मारला. खचक एक मोठा आवाज झाला. कबीरच्या त्याच्या हातातली ती काचेची बाटली जमिनीवर पडली आणि फुटली. मला माहित होतं की त्याचा घाव त्याला जास्त वेळ रोखू शकणार नाही.
मी एका सेकंदाचाही विचार न करता बेडरूम बाहेर धावले. हॉलचे मुख्य दार लॉक होते. मी चावी शोधण्याचा प्रयत्न केला, पण कबीरने मुख्य दाराची चावी आधीच कुठेतरी लपून ठेवली होती. फ्लॅटमध्ये मी कैद झाले होते. पाठीमागून कबीरच्या उठण्याचा आवाज आला. तो डोक्याला हात लावून बेडरूमच्या दारातून बाहेर आला. त्याचे डोळे आता क्रोधाने लाल झाले होते. मानसी, तू खूप मोठी चूक केलीस. आता मी तुला साध्या मारणाने मारणार नाही. मी तुझा छळ करून तुला खिडकीतून खाली फेकून देईन. हिस्र जनावरासारखा माझ्याकडे धावला. मी हॉलच्या डायनिंग टेबल भोवती पळू लागले. माझ्या आणि त्याच्यात फक्त टेबल होता. बाहेर पाऊस इतका जोरात होता की माझा आवाज शेजारच्या कोणाला ऐकू जाणेही शक्य नव्हतं. मोबाईल कबीरच्या खिशात होता. मी पूर्णपणे काही असहाय्य होते. कबीरने टेबलावरून उडी मारली आणि थेट माझ्या अंगावर धावून आला. आम्ही दोघेही जमिनीवर कोसळले. त्याचा मजबूत हात माझ्या गळ्याभोवती आवळला. मला श्वास घेणे कठीण झालं होतं. डोळे पांढरे पडू लागले. 2 वर्षापूर्वी ज्या हातांनी मला सुखाची अनुभूती दिली, आज तेच हात माझा जीव घेत होते. माझा हात जमिनीवर चापडत असताना मला जेवणाच्या खाली पडलेला एक स्टीलचा चुरा सापडला. तो मी दुपारी फळे कापण्यासाठी वापरला होता. माझे डोळे मिटले. अद्वैतची आठवण काढली आणि अन्यायाला विचार करत तो सुरा पाठीकडे नेला. कबीरच्या गळ्यावरचा विळखा सैल झाला. त्याच्या तोंडातून गुळणी आली. तो माझ्या बाजूला कोसळला. त्याचे डोळे मोठे झाले होते. सुडाच्या जागी मृत्यूच्या भीतीने भीती घेतली होती. तो जमिनीवर तडफडू लागला. मी कशीबशी उठले. श्वास पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत मी कबीरच्या खिशातून मोबाईल काढला. माझ्या हात मी थेट पोलिसांना फोन लावला. हॅलो पोलीस स्टेशन, मी 25व्या मजल्याहून बोलते. इथे एक खून झाला आहे. सकाळ झाली. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता. खिडकी बाहेरून येणारी सूर्याची कोवळी किरणं हॉलमध्ये पसरलेल्या रक्तावर पडत होती. पोलीस कबीरचा मृतदेह घेऊन गेले. त्यांनी त्याचा जबाब नोंदवला. स्वरक्षणासाठी मी उचललेलं पाऊल कायदेशीररित्या योग्य होतं. त्यामुळे मला अटक झाली नाही. घराबाहेर लोकांची गर्दी झाली. ती सोसायटी जी कालपर्यंत माझ्याकडे संशयाने पाहत होती, आज सहानुभूतीने पाहत होती. पण मला आता कोणाच्याही सहानुभूतीची गरज नव्हती. दुपारी दाराची बेल वाजली. मी दार उघडले. अद्वैत उभा होता. पोलिसांनी त्याला त्या घटनेची माहिती दिली होती म्हणून तो थेट शहराबाहेरून धावत आला होता. त्याचा चेहरा सुकला होता. डोळ्यात पश्चाताप होता. मानसी, अद्वैतच्या आवाजात कंपन होतं. मला माफ कर. मी माझ्या करिअरच्या मागे इतका आंधळा झालो होतो की माझ्या भावाचा सूड तुझ्यापर्यंत पोहोचला आणि मी तुला एकटी सोडलं. मला खरंच माफ कर. आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो का? मी अद्वैतच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ज्या माणसासाठी मी 8 वर्ष वाट पाहिली, तो आज माझ्यासमोर हात जोडून उभा होता. पण माझ्या मनात आता त्याच्यासाठी आणि कबीरसाठी कोणतीही भावना उरली नव्हती. या 25व्या मजल्याने माझं आयुष्य सर्वात मोठं आणि क्रूर सत्य शिकवलं होतं. नाही अद्वैत, मी अत्यंत शांतपणे आणि ठामपणे म्हणाले, आपलं नातं खूप आधीच संपलं होतं. कबीरने जे केलं तो गुन्हा होता, पण मला एकाकी पाडण्यात तुझाही वाटा होता. आता मला कोणाची सोबत नकोय. मला स्वतःच शोधायचं आहे. मी अद्वैतच्या समोरच्या घराचे दार बंद केलं. आज मी फ्लॅटच्या गॅलरीत उभी आहे. मी 34 वर्षाची आहे. माझ्या आयुष्यात कोणताही पुरुष नाही, कोणतंही छुपं नातं नाही. पण आता मनात एक विलक्षण शांतता आहे. मी आता अंटी नाही, किंवा कोणाची प्रेयसी नाही, किंवा कोणाची उपेक्षित पत्नी नाही. मी फक्त मानसी आहे. स्वतःच्या बळावर जगणारी, वादळातून सुखरूप बाहेर पडलेली एक स्वतंत्र स्त्री. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.